हा दादा खूप भयानक मला ट्रान्सलेशन वाटलं. हो सर, भरपूर त्याला शाळेमध्ये अभ्यास केला नाही म्हणून सर त्यांनी मारलं. हा माणूस मारणं म्हणजे काय? प्रायव्हेट शाळा आहे का त्या? प्रायव्हेटच आहे सर. त्यानं आम्हाला त्याला काय सांगितलं का बाबा तू घरी सांगू नको मारलं, घरी आज पण तुला उद्या पण मारीन म्हणून. त्यानं आम्हाला त्या भीतीपाळी आम्हाला सांगितलंच नाही. त्याने रात्री 7 वाजता परत मी कामावून आलो, तर मग त्यानं 7 वाजता मला सांगितलं पप्पा म्हणे मला बसताच येत नाही. म्हणलं काय झालं बा? ते म्हणे पप्पा मला मास्तरनं मारलं. म्हणून दाखव. बघतो तर सर असं भयानक मारलं त्याला की लय भयानक मारलं. मग त्याला मारल्याच्या नंतर मग आम्ही पोलीस स्टेशनला गेला. पोलीस स्टेशनला मग त्याच्यावर केस हे सगळी केली, त्याला आणून जमा केलं. परत त्याच्यावर केस हे सगळी झाली, तर मग त्यांना अटक बी केलं. संशय चालक आलाच नाही, आम्हाला विचारलं पण नाही, त्यांना फोन पण केला नाही सर, काहीच नाही त्यांना आम्हाला. नंतर 36 ते वागचोरे सर, त्यांना विचारलंय नाही. आणि नंतर 36 तासाच्या नंतर त्यांना फोन केला आम्हाला, काल 3 वाजता फोन केला. तर मला म्हणते ते तुम्हाला जे बी काही असं काही करू नका, तुम्हाला जे बी खर्च लागेल ते मी खर्च देतो, त्याचा काय दवाखान्याचा काय वगैरे खर्च लागला तर मी मला खर्च नाही लागला. कुठं जाऊ नका, तक्रार करू नका, असं त्यांना सांगितलं. मी म्हणलं नाही, आम्हाला न्याय पाहिजे, म्हणलं आम्हाला जे करायचं ते आम्ही करू. साहेब, या मुलाची आई बोलणार आहे. साहेब, या मुलाची आई बोलणार आहे. नमस्कार सर. सर, मला एवढंच म्हणायचंय की म्हणजे मारणार ते, खर्च देणार ते, उद्या मारून बी टाकलं मुलांना सर, तर मग आपण कोणीही त्याचं समर्थन करणार नाही आहे. आणि मी तर पोलिसांना सांगणार आहे की त्यांच्यावर सक्त कारवाई करा, करके कुठल्याही प्रकारचा मतलब आम्ही धीर देणार नाही. माझ्या मुलाला त्यांनी आणखी थोडा वेळ जर मारला असता त्याचा जागी जीव गेला असता, तर त्याचं काय घ्यायचं असतं आम्ही? आणि त्याची अवस्था बघा, तुमची तब्येत बघा, तो कसा आहे. तुम्ही तब्येतीकडे बघून तरी मारा ना त्याला. तब्येतीकडे बघायचं, त्या चेहऱ्याकडे बघायचं, ते केवढा काय, तुम्ही केवढं मारताय. एखाद्या माणसाला सुद्धा एवढं मारणार नाही. काय वय काय आहे त्याच्या? होय, 12 वर्षाचा आहे. 13 वर्ष तर आताच चालू झालेले, 2 महिने झाले तर 13 वर्ष झाले. आता आहे का, समोर आहे का? आहे सर. साहेब, येतो सर. ऋतुराज म्हणून सर. ऋतुराज बोल. हॅलो. हा ऋतुराज, मी निका माजी खासदार इम्तियाज जलील आहे. शिक्षकाला कोणत्या परिस्थितीमध्ये आम्ही सोडणार नाही, त्याच्यावर सक्त कारवाई करणार. चांगलं शिक्षण घे, मोठा माणूस